नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती झाली होती, तब्बल 1800 जागा यामध्ये क्लर्कच्या म्हणजे कार्यकारी नवीन नावसुद्धा बदललं होतं, कार्यकारी सहाय्यकसुद्धा. तर त्याचा निकाल फायनली जाहीर झालेला आहे. ओके, आपण काय म्हणू, गुणवत्ता यादीसुद्धा इथं जाहीर झालेली आहे. तर नेमकं कोण्या पद्धतीनं पोरांना मार्क आहे ते सुद्धा पाहणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, हे BMCची पहिली भरती झाली ज्यावेळेस महानगरपालिकेच्या जाहिराती चालू झाल्या. अशाच प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येतात, तसे सुद्धा निकाल अशाच पद्धतीने येऊ शकतात. त्याकरिता तुम्ही नक्की आमच्याशी जुळले राहा. जसं की मी एकदा दाखवेल तुम्हाला, की माझ्या मित्रांनो हे ते एकूण टोटल जागांची जाहिरात होती, की तुम्हाला हे तर निकाल तर तुम्हाला पोहोचला असेल. कदाचित याच्यावरती तुमचं लक्ष नसेल. 1846 जागा होत्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि हे क्लर्कच्या जागा होत्या बरं. ओके, निरीक्षकच्या जागा दुसऱ्या होत्या. ठीक आहे. तर 1846 टोटल जागा होते. याच्यामध्ये अनुसूचित जाती 47, जमाती 48, विजा अ 17, भजड ब 18, क 12, भजड 12, विमा प्र 15, ओबीसीच्या 148 जागा होत्या. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकाच्या 60 आणि SC-BCच्या 60, ओपनच्या 167, 604 ज्या जागा होत्या साधारणतः सर्वसाधारण होत्या आणि 556 जागा ह्या महिलांसाठी होत्या. माजी सैनिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा होत्या 278. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांसाठी 92, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी होत्या 38, खेळाडूसाठी सुद्धा 92 जागा होत्या आणि 196 ज्या जागा होत्या अंशकालीन पदवीधर आणि बेरोजगारांसाठी होत्या. तर अशा प्रकारे एकूण 1846 जागांची ही जाहिरात होती. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आता आपण याचे पाहूया सर्वसाधारणतः जे लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टकडे आपण आता वळूया. ठीक आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात बृहन्मुंबई महानगरपालिकेचं इथं काय म्हटलेलं आहे क्लिअरली मेन्शन पाहून घ्या. तुमच्यापर्यंत हे PDF पोहोचलं असेल. तर 6/12/2024 ते 11/12/2024 आणि 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी म्हणजे याच्यात ज्याचे नाव आहेत त्याला निवडलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. आता असं काही नाही की बुवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीच मार्कावाले आणि जास्तच मार्कावाले. तर कमी मार्कावाले लागण्याचं कारण काय असते, ते माजी सैनिक असू शकतात. त्यानंतर काही हॉरिझॉन्टल आरक्षण असू शकते. पण जर तुम्ही 1 नंबरला मुलगा पासाल तर साधारणतः ठीक आहे, तर 197 मार्क घेऊन ओपनमध्ये सगळ्यात जी मार्क घेतले आहेत तर 197 वाले 2 कॅन्डिडेट आहे. ओके, ते एक कॅन्डिडेट तर दिव्यांग आहे. त्यानंतर 3 नंबरची सुद्धा जे स्टुडंट आहे ते सुद्धा दिव्यांग. दिव्यांग कोणता प्रकार A2 ओपन 1. तर अशा प्रकारे हे एकूण टोटल लिस्ट आहे आणि साधारणतः 76 पेजेसची लिस्ट आहे. असं नाही की बुवा नेमकं हॉरिझॉन्टल आरक्षण आहेत म्हणून कमी मार्कात निवड होऊ शकते. भरपूर साऱ्या पोरांचं आहे पहा. ओपनची रँक दिलेली आहे 61, 62. ठीक आहे. अशा प्रकारे ओबीसीची रँक दिलेली आहे, इथं प्रत्येकाची रँक दिलेली असेल. तर 1846 जागांसाठी हे लिस्ट होती आणि ओपनची लिस्ट पाहू शकता तुम्ही. हे सर्व पोरं ओपनचेच आहेत. ठीक आहे. तर कट ऑफ हायच गेला असं म्हणायला हरकत नाही. असा पोरांना वाटत होतं की नेमकं कट ऑफ 170 पर्यंत जाईल. कट ऑफ हा 180 ओपनचा क्रॉस झालेला आहे. ओके. तर तुम्ही विचार पाहू शकता की पोरांचा जो अभ्यास आहे आणि कॉम्पिटिशन जे आहे ते साधारणतः नाही आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा 720 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता हे जे आहे तुम्ही पाहू शकता प्रकल्पग्रस्त 95 मार्कामध्ये लागले आहेत. त्याच्यात तिथे EWS आहे म्हणून. ठीक आहे. प्रकल्पाच्या लिस्टा कमीच लागणार, साधारणतः कॉम्पिटिशन कमी असते म्हणून. तर अशा प्रकारे माझे मित्रांनो हे एक PDF आहे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लर्कची फायनली अंतिम निवड यादी इथं जाहीर झालेली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. नक्कीच या संदर्भात आणि आणखी दुसऱ्या महानगरपालिका असो कोणत्याही जॉब संदर्भात अपडेट्स असेल तर नक्की आम्ही आपणापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास.